नंदुरबार जिल्ह्यामध्ये वाढत्या उष्णतेचा पपईला फटका बसताना पाहायला मिळतोय। त्यामुळे फळ खराब होऊ नये म्हणून फळावर आच्छादन लावण्यात येते। दरम्यान उत्तर भारतात पपईची मागणी वाढल्यामुळे 17 रुपये प्रति किलोचा विक्रमी दर मिळतोय। जळगाव जिल्ह्यामध्ये नुकत्याच लागवड केलेल्या केळी पिकावर मोझेक रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे। केळी उत्पादक शेतकरी संकटात आहे। उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही, त्यामुळे मोठा आर्थिक संकट या सगळ्या शेतकऱ्यांवर आहे। धुळे जिल्ह्यामध्ये तूर काढणीला सुरुवात झाली आहे। यावेळी शेतकरी मोठ्या प्रमाणात मशीनद्वारे तूर काढणीला पसंती देताना पाहायला मिळतात। यावर्षी तूर पिकाला चांगला उतार पाहायला मिळतोय आणि त्याच्यामुळे आता शेतकऱ्यांना त्यातून अपेक्षा आहेत। हिंगोलीमध्ये 4,72,000पैकी 2,000च्या वर बोगस पीक विमा भरणाऱ्यांची संख्या जिल्ह्यात समोर आली आहे, तर हा आकडा अजूनही वाढण्याची भीती आहे। नाशिकमध्ये टोमॅटोच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली। टोमॅटोची आवक वाढली, त्यामुळे दर घसरले। बाजारात टोमॅटोला 7 ते 8 रुपये प्रति किलोचा भाव मिळतोय। भाव घसरल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। नाशिकमध्ये कांद्याच्या शेतीवर तणनाशक फवारल्यामुळे 300 ते 400 एकर कांदा पीक नष्ट झालं। त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। संबंधित कंपन्यांवर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे केली आहे। खानदेशात केळीची आवक कमी प्रमाणात होतीये। यातच कुंभमेळ्यासह उत्तर भारतातून त्याची मागणी वाढली आहे। केळी दरामध्ये 1 क्विंटल मागे 1,000 रुपयाची सुधारणा मागील 15 आठवड्यात झाली आहे। कमाल दर 2,600 रुपये प्रति क्विंटल आहे। देशाच्या साखर उत्पादनामध्ये गेल्या 4 वर्षाच्या तुलनेत यंदा घट होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटक सारख्या मातब्बर राज्यांमध्ये यंदा साखर उत्पादन कमी होत आहे आणि त्याचा फटका देशाला बसण्याची शक्यता आहे। यंदा देशाच्या साखर उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत 40 लाख टन साखर कमी होऊ शकते। नांदेडमध्ये तापमान वाढीमुळे ऊस पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतोय। थेट फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय। येत्या काळात ऊसाच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे पुन्हा एकदा ऊस उत्पादक शेतकरी संकटात आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील बाजारपेठेत फुलकोबीची आवक वाढली, मात्र भाव घसरल्यामुळे 10 रुपयाला 2 फुलकोबी असा भाव मिळतोय। त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत।